चला आज बनवूयात चटकदार चटण्यांचे 2 प्रकार, जे 1 ते 1.5 महिने आरामात टिकतात. मग तुम्ही प्रवासासाठी न्या किंवा मुलांना हॉस्टेलला जाताना त्यांच्यासोबत द्या. किंवा बऱ्याचदा असं सुद्धा होतं ना, की घरामध्ये एखादी भाजी न आवडती असते. अशा वेळेस सुद्धा या चटण्या अगदी धावून येतात. म्हणूनच आज मी तुम्हाला, मला सगळ्यांनाच आवडणाऱ्या अशा चटकदार अशा चटण्या बनवणार आहे. माझ्या स्वतःच्या तर खूप फेव्हरेट आहेत. चला फार वेळ न दवडता पटकन पहिली चटणी बनवायला घेऊयात. तर यासाठी मी काय केलं, एक छोटी कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे, गरम करण्यासाठी ठेवली. यामध्ये अर्धी पळी म्हणजे पोह्याचे 3 ते 4 चमचे तेल घातलं. एक छोटा चमचा म्हणजेच 1 टेबलस्पून धने घातलेले आहेत. यासोबतच आधी मी जिरेसुद्धा घातले. धने, जिरे चांगला रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं साधारण अर्धा 1 मिनिटांसाठी. असं यांवरती रंग आला ना, की मग लगेचच आपल्याला यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याची पानं. भरपूर कढीपत्त्याची पानं मी इथे घातलेली आहेत. जवळ-जवळ 30 ते 40 पानं असतील. चटण्यांमध्ये आपण तेलाचा मुळातच वापर थोडासा कमीच करतो. म्हणूनच मग काय करायचं, कढीपत्ता जो आहे ना, हा थोड्याशा तेलामध्ये सुद्धा छान परतून होतो. नंतर घातलं ना, की मग बाकीच्या साहित्यांना भरपूर तेल लागलेलं असतं आणि मग जो कढीपत्ता आहे तो हवा तसा आपल्याला कुरकुरीत करता येत नाही. म्हणून मग फोडणीमध्ये आधीच कढीपत्ता टाकला, की चांगला तो परतून घ्यायचा. चांगला खुळखुळ आवाज झाला, कुरकुरीत असा वाटायला लागला, की मग आपल्याला बाकीचे साहित्य यामध्ये घालायचे आहेत. इथे तुम्हाला दिसण्यावरूनच कळत असेल, की छान हा कुरकुरीत झालेला आहे थोड्याशा तेलामध्ये सुद्धा. आता अगदी 2 टेबलस्पून आपण इथे घालणार आहोत तीळ. सध्या थंडीचे आणि पाऊस असं दोन्हीच पडत आहे. म्हणून मी इथे तीळ वापरले. पण जर उन्हाळ्यात करणार असाल तर तीळ इथे तुम्ही स्किप करू शकता. आता यामध्येच घालूयात डाळवं. तर पाव वाटी भरून इथे मी डाळवं घेतलेले आहे. पंढरपुरी डाळ आपण याला म्हणतो. ही थोडीशीच परतून घ्यायची. मुळातच हे ऑलरेडी भाजलेली असते ना, त्यामुळे फार वेळ परतायची गरज नाही. फक्त एक तेलाचा कोटिंग यावरती चढायला हवं आणि नंतर आपोआपच बाकीच्या साहित्यांसोबत ही भाजलीच जाणार आहे. आता बघा अगदी एक अर्धा 1 मिनिटांसाठी ही मी भाजून घेतली. आता यानंतर इतर साहित्य घालूयात. यामध्ये आवर्जून घालायचं आहे खोबरं. त्याच वाटीने पाऊण वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आहे हे. सुकं खोबरंच घ्यायचं, ओलं खोबरं इथे घ्यायचं नाही. ओलं खोबरं घेतलं तर फार दिवस ही चटणी टिकणार नाही. सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे सुद्धा अगदी डार्क रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. कसं ना, एखादा पदार्थ तुम्ही जितका जास्त चांगला भाजून घेतलात, की तितकी जास्त त्याची शेल्फ लाईफ म्हणजे जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर साधारण एक 3-4 मिनिटांसाठी आणखीन हे खोबरं मी भाजून घेणार आहे. लक्षात घ्या, की मी सगळं साहित्य ना लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेते. हाय फ्लेमवरती भाजून घेतलं, की उगाचच डार्क रंग येईल. आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि मग आपली चटणी फार दिवस टिकणार नाही. म्हणजे अगदी तुम्ही जरी थोडं नॉर्मल भाजून घेतलं तरी 15 दिवस ही चटणी टिकू शकते. फ्रीजमध्ये ठेवायची खरंच गरज नाही. पण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर लो टू मीडियमवरती छान भाजून घ्या. आता ही लसणाची थोडीशी झणझणीत अशी चटणी आहे. त्यामुळे लसूण तर भरपूर असायला हवा. मी इथे त्याच वाटीने पाऊण वाटी भरून लसूण घेतलेला आहे. हा गावरान लसूण आहे. मुळातच भरपूर स्ट्राँग हा असतो आणि छान तिखटसुद्धा असतो. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी नक्कीच ठेवू शकता. पण बऱ्याचदा काय होतं ना, लसणाचा उग्र वास असतो. तो उग्र वास आपल्याला आवडत नाही. कच्चेपणा आवडत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की खोबरं अर्धवट भाजलेलं आहे, अशा वेळेसच आपल्याला यामध्ये लसूण घालायचा आहे. म्हणजे लसूणसुद्धा छान भाजून होतो. लसूण तळायची गरज नाही. जरी लसूण अर्धवट भाजला गेला किंवा तुम्हाला असं वाटेल ना, की आधीच लसूण टाकायला हवा होता, म्हणजे तो छान डार्क रंग येईपर्यंत भाजला गेला असता, तळला गेला असता. पण असं करायची गरज नाही. सगळ्या साहित्यानंतर आपोआप लसूण असा फुलला जातो. असा फुलला गेला, थोडीशी पाकळी टपोरी दिसायला लागली, की मग समजून घ्यायचं, की लसूण इथे भाजून झालेला आहे. हा आता लसूण बऱ्याच दिवस टिकू शकतो इतर साहित्यांसोबत. आता गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे, कारण रंग चांगला आलेला आहे. छान खोबऱ्याला असा डार्क रंग आला, की मग पावडर मसाले घालायचे. पाव छोटा चमचा भरून इथे मी घातलेला आहे हळद. यासोबतच तिखटाला मी फक्त अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि रंगासाठी जवळ-जवळ 1.5 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तिखट मी अर्धाच चमचा घेतलाय, कारण आपण यामध्ये लसूणसुद्धा घातलेला आहे. लसूण बऱ्यापैकी तिखटच असतो. म्हणून मग तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता किंवा जरी तिखट तुम्हाला नसेल घालायचं तरीसुद्धा फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर घाला. हलकासाच तिखटपणा याला असतो, एवढा पुरेसा होतो. आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे जेव्हा आपण पावडर मसाले यामध्ये घातले.
चांगले हे मिसळून घेतले, छान गरम झाले, की मग या मसाल्यांमधला सुद्धा कच्चेपणा निघून जातो आणि या कच्चेपणा निघून गेला, की हे सगळं साहित्य चांगलं थंड करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण मिक्सरला फिरवून घेतो त्यावेळेस संपूर्णपणे हे साहित्य थंड झालेलंच असावं. आता लगेचच काय करूयात, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडं भांडं घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या, अजिबात ओलसर नको. तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर ओलसरपणा, पाण्याचा एकही थेंब याला लागायला नको. आता यामध्ये चवीपुरतीचं सुद्धा मीठ घातलं आणि पल्स मोडवरती एक 4-5 वेळा मी फिरवून घेतलंय. अगदी पिठाप्रमाणे पावडर ही चटणी नसते किंवा कोणत्याही चटण्या अगदी पिठाप्रमाणे पावडर नसतात. तर इथे तुम्ही बघू शकता हलकंसं जाडसर दरदरीत ही अशी मस्त चटणी झालेली आहे, जी बराच दिवस टिकते. अगदी 1 ते 1.5 महिना छान टिकते आणि तुम्ही ही नक्की बनवून पहा. बऱ्याचदा असं होतं ना, की धने काही-काहींना आवडत नाही चटणीमध्ये. मग अशा वेळेस तुम्ही ती चटणीमधले धने जे आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. पण मी सांगेल, की फ्लेवरमध्ये खूप छान लागतात. आवडत असेल तर जरूर घाला. आता एक चटणी झाली, लगेचच दुसरा प्रकारसुद्धा पाहूयात. तर यासाठी मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. ही चटणी तर अतिशय सोपी आहे. खायला सुद्धा खूप कमालीची भारी लागते आणि खूप दिवस टिकते. जवळ-जवळ 2 महिनेसुद्धा ही टिकते. मग ही टिकवण्यासाठी काय करायचं ते सुद्धा पाहूयात. तर आता यामध्ये मी घातलेली आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची, जी तिखटाला फार नाहीये म्हणून मी जास्त घातलेली आहे. जवळ-जवळ 8-9 तरी घातलेले आहेत. तुकडे करून घातले. एक 14-15 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. अर्धा चमचा मी इथं जिरे घातलं आणि चवीपुरतीचं मीठ घातलंय. खूप सोपी ही चटणी आहे. पण बऱ्याचदा ना आपण गफलत कुठं करतो बघा. बऱ्याचदा ही चटणी खराब सुद्धा होते आणि बऱ्याचदा असंही होतं, की पाहिजे हवी तशी टेस्ट सुद्धा येत नाही. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पल्स मोडवरतीच अजिबात पाणी न घालता ही चटणी मी दळून घेतलेली आहे, बारीक करून घेतली. पण ही थोडीशी जाडसरच ठेवायची. अजिबात बारीक अगदी पेस्ट याची करायची नाही. थोडी जाडसरच ठेवायची आहे. आता लोखंडी पॅन तुमच्याकडे असेल, लोखंडी तवा असेल ना, तर यामध्ये ही चटणी खूप छान शेकली सुद्धा जाते आणि चव सुद्धा एन्हान्स होते. मस्त चव येते. अगदी एक पळी भरून म्हणजे 1 टेबलस्पून भरून मी इथं तेल घेतलेलं आहे. यामध्ये ही चटणीचं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि आता मध्यम आचेवरती ही चटणी चांगली आपल्याला परतून घ्यायची. ही चटणी परतणंच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. साहित्य तर खूप छोटंसं, थोडंसंच आहे आणि थोड्याशा साहित्यामध्ये सुद्धा ही चटणी छान तयार होते. पण परतणं ना हे खूप महत्त्वाचं आहे. जर कच्चापणा राहिला तर ही चटणी हवी तशी लागत नाही. थोडीशी कच्ची-कच्ची लागते. शेंगदाणे मऊसर लागतात आणि जो मिरचीचा स्वाद आहे तो सुद्धा कच्चा-कच्चाच लागतो. म्हणूनच ही जी चटणी आहे ना, ती जरा बराच वेळ आपल्याला परतून घ्यावी लागते. साधारण एक 10 ते 15 मिनिटं तरी लागतात, आरामात लागतात. आता सतत हलवत मी ही चटणी छान भाजून घेणार आहे. लोखंडाचा तवा नसेल तर साध्या कढईमध्ये तुम्ही करून घेऊ शकता, काही हरकत नाही. तर बघा जसे-जसे तुम्ही चटणी परतायला जाल तशी-तशी ती छान मोकळी व्हायला सुरुवात होते. आता इथे चटणी परतली आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर बघा मिरचीचे तुकडे असतात यामध्ये बारीक झालेले. हे बघायचे थोडेसे हातावरती मऊ वाटले तर आणखीन थोडीशी परतून घ्यायची. तर साधारण आणखीन एक 5-7 मिनिटांसाठी परतून घेतली. रंगसुद्धा छान चेंज झालेला आहे आणि भरपूर मोकळी-मोकळी सुद्धा झालेली आहे. अशाच रंगावरती ही परतायची म्हणजे छान परतली जाते आणि हो, सांगायचं राहिलं की मध्यम आचेवरती मी ही परतून घेतलेली आहे आणि बराच वेळ परतून घ्यायची साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी. दोन्ही चटण्या इथे तयार झाल्या. दोन्ही चटण्या खूप सोप्या आहेत. हवं तेव्हा तुम्ही बनवू शकता. फ्रीजशिवाय सुद्धा ह्या महिना 1.5 महिने छान टिकतात. चवीला तर खूपच भन्नाट लागतात. नक्की ट्राय करून पहा. चटकदार अशा चटण्या तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. घरातल्यांना सुद्धा बनवून खायला घाला. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.